जय श्रीराम मित्रांनो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेतच असाल. स्वस्त राहा, मस्त राहा, फिट राहा आणि स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा. तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओ लोकांची मानसिकता आणि लोकांचे विचार कशा पद्धतीचे असतात त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे. आणि मला आलेला अनुभव पण आहे, चांगला अनुभव आहे. तर तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज समाजामध्ये लोक एवढी देवाला जातात, या गोष्टी करतात, देवाकडे ही गोष्ट माग, ती गोष्ट माग, आणि त्या ठिकाणी जाऊन कशा पद्धतीने वागतात याचं जिवंत उदाहरण जर तुम्हाला खरंच पाहायचं असेल ना, तर एकदा तुम्ही मांढरदेवी काळूबाईला जाऊन पहा. कारण त्या ठिकाणी जे एकदा काय झालं, 2 वर्षापूर्वी आमच्या पाहुण्यांचं तिथं बकरू होतं. तर ते म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी त्यांचा नवस होता आणि ते नवस फेडण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले होते आणि बकराची जत्रा होती. तर आम्हाला पण बोलवलं होतं. तर आम्ही सर्वजण गेलो त्या ठिकाणी आणि गेल्यानंतर मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून खाली डोंगराच्या मंदिरापासून खाली उतरल्यानंतर डाव्या हाताला तिकडे खाली ते बकरं वगैरे कापले जातात, यात्रा केली जाते. आणि भरपूर महाराष्ट्रातून त्या ठिकाणी मांढरदेवी काळूबाईला लोक येत असतात. आणि त्या ठिकाणी मित्रांनो, एक अशी मन सुन्न करणारी गोष्ट त्या ठिकाणी मी पाहिली आणि मनात विचार आला की जी लोक तोंडावरती जे बोलतात, समोर जे दिसतात किंवा ज्या पद्धतीने वागतात, फक्त एक दिखावा असतो त्यांचा आणि त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं. आणि ते मनामध्ये जे त्यांच्या वाईट विचार जे भरलेले असतात ते तुम्हाला कुठं दिसतील तर त्या ठिकाणी एकदा जा, त्या मांढरदेवी काळूबाई मंदिरावरती जा आणि त्याच्या आसपासचा परिसर पहा तुम्ही. त्या ठिकाणी झाडं आहे, भरपूर झाडं बिडं आहेत आणि त्या झाडांवरती तुम्ही जर पाहिलं तर अक्षरशः तुम्हाला तिथं उभंसुद्धा राहावशी वाटणार नाही, एवढी भयानक अवस्था आहे. तर ती भयानक अवस्था म्हणजे काय मित्रांनो, त्या ठिकाणी कोणी लिंब, कोणी बाहुल्या, कोणी झाडाला टाचण्या टोचणं किंवा असं भरपूर प्रकारचं त्या ठिकाणी ते वाईट प्रकार चालू असतात आणि आहेत. आणि या ठिकाणाहून जायचं की देवाला आम्ही चाललो आहे, देवाला याच्यासाठी चाललो आहे. देवाला गेल्यानंतर माझं तर मी सांगतो बाबा, देवाला जर गेलो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं शरीर स्वस्थ ठेवण्याचं आणि आपले परिवार सुखी ठेवण्यासाठी आपण देवाकडं मागतो. तर ही लोक जी जातात यांची मानसिकता तुम्ही पहा. त्या ठिकाणी बाहुल्या, टाचण्या, लिंब आणि उलट्या बाहुल्या त्या झाडांना लटकावलेल्या, त्या ठिकाणी म्हणजे वेगळ्याच पद्धतीचं काहीतरी चालू असतं. जे करणी वगैरे आपण जे म्हणतो तशा पद्धतीचा प्रकार त्या ठिकाणी मी पाहिला. अक्षरशः मी त्या ठिकाणी जेवायला बसलो तर एवढे लांबून आम्ही गेलो होतो. तर भूक भरपूर लागलेली होती जेवणाआधी, पण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर पूर्ण भूकच मरून गेली आणि थोडं 2-3 घास खाल्लं आणि त्या ठिकाणाहून उठलो. आणि एक मनात विचार आला की बाबा, लोकांचे विचार कशा पद्धतीचे, कशा पद्धतीने लोक वागतात. म्हणजे सगळेच लोक त्या ठिकाणी जाऊन अशा गोष्टी करतात असा विषय नाही, परंतु जे मोजके आहेत, ज्यांच्या मेंदूमध्ये एकदम सडकी प्रवृत्ती म्हणता येईल किंवा एकदम घाण प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी जातात आणि करणी किंवा त्या बाहुल्या उलट्या लटकावणं किंवा ह्या गोष्टी त्या ठिकाणी मी ते पाहिलं आणि खरंच वाटलं की बाबा, हे लोकांचे विचार किती घाणेरडे असू शकतात. आणि काही वेळेस काय होतं, आपल्यासमोर एखाद्याच्या बाबतीत वाईट घडलं तर आपल्याला वाईट वाटतं की बाबा याच्याबरोबर असं नव्हतं काढायला पाहिजे. पण त्याचे जे कर्म असतात, कोणी असू द्या त्या ठिकाणी, मी असू किंवा अजून कोणी असू द्या, पण ज्यावेळेस त्याच्यासोबत वाईट घडत असतं त्यावेळेस त्याचे कर्म कुठंतरी तिथं त्या ठिकाणी आलेले असतात आणि ते कर्मच त्याला ते फेडण्यासाठी भाग पाडत असतात. त्यामुळे त्याच्यावरती ती वाईट परिस्थिती असते. आणि मग
आपण काय म्हणतो, आपल्याला त्या गोष्टी माहीत नसतात यांच्या मनामध्ये काय चालू असतं. लोकांचे दोन चेहरे असतात. एक समाजाला दाखवण्यासाठी वेगळा असतो आणि एक मनाच्या आतमध्ये जे असतं किंवा चेहऱ्यावरती एक चांगल्या माणसाची एक हे करायचं आणि आतमध्ये काहीतरी वेगळंच काहीतरी करायचं, वेगळ्याच प्रवृत्तीचं मानसिकता ठेवायची. वाईट प्रवृत्तीची, एखाद्याचं वाईट झालं पाहिजे त्या ठिकाणी देवाच्या दारात जायचं आणि देवाला मागायचं. आपलं मागण्यापेक्षा लोकांचं वाईट होऊ दे ह्या प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी जातात आणि अशा प्रकारचं मागतात. तर खरंच विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. कारण आपण त्या ठिकाणी जातो, देवाने आपल्या परिवारावरती आपल्यावरती आशीर्वाद द्यावा किंवा आपल्या चांगल्या आरोग्यासाठी, आपल्या चांगल्या भविष्यासाठी आपण त्या ठिकाणी देवाकडं मागत असतो. आणि ही जी आहेत सडलेल्या बुद्धीची जी लोक आहेत, हीच लोक त्या ठिकाणी जाऊन असली कामं करतात. आणि या लोकांवरती खरंच कोणी विश्वास ठेवू नका, कारण ही लोक एवढी नीच प्रवृत्तीची लोक असतात. यांना तुमच्या घरामध्ये चांगलं झालेलं किंवा ज्या चांगल्या गोष्टी असतात ह्या त्यांना पाहत नाही, म्हणून त्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारची कामं त्या ठिकाणी केली जातात. म्हांढरदेवी काळूबाई एक जागृत देवस्थान आहे. चांगल्या भक्तांसाठी किंवा भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी भाविक येत असतात आणि चांगल्या मनाने, चांगल्या विचाराने आपण त्या ठिकाणी जाऊन मनोभावे जे काही मागायचे ते मागत असतात आणि ते इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी नवस फेडले जातात किंवा जरी चांगल्या इच्छा पूर्ण झाल्या तर त्या ठिकाणी नवस फेडले जातात. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी भाविक भक्त जातात आणि काही नालायक प्रवृत्तीची लोक अशी पण जातात की हा एक अनुभव मला आला होता आणि मला वाटलं की बाबा आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत हा अनुभव शेअर केला पाहिजे. कारण तुम्ही जे आसपासचे लोक जे पाहत असता ते जे तुम्हाला दिसतात ते नाहीत. कारण की आपल्या आयुष्यामध्ये शुभचिंतक आपले असतात, पण काही लोक अशी पण असतात आपल्या आयुष्यामध्ये आपलं शुभ होत असतं आणि त्यांना चिंता होते. अशा लोकांना वेळीच ओळखा आणि ह्या लोकांपासून दूर व्हा. कारण ही लोक एवढी घातक असतात, यांना स्वतः काही करायचं नसतं आणि दुसरं कोणी जर काही चांगलं करत असेल, कष्ट करून स्वतःच्या पायावरती उभं राहत असेल, तर ती लोक अशा प्रकारचे काहीतरी घाणेरडे प्रकार करतात आणि कुठंतरी आपल्या संसारामध्ये म्हणा किंवा आपल्या यशस्वी वाटचाली पाठीमागं कुठंतरी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु कसं राहतं, आपलं विचार जर चांगला असेल, आपले जर भावना जर चांगली असेल तर आपल्याला असल्या कोणत्याही प्रकारचा काही हे होत नाही. परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या घटना घडतात, त्या ठिकाणी मी पाहिले म्हणजे मी फक्त हेच पाहिलं की त्या ठिकाणी एकही झाड असं नाही भेटणार तुम्हाला की एकदम व्यवस्थित आणि त्याला असं कोणत्याही प्रकारची बाहुली नाही किंवा त्याला टाचण्या टोचलेल्या नाही किंवा लिंब नाही, असं एकही झाड तुम्हाला भेटणार नाही त्या काळूबाईच्या डोंगरावरती. आणि एवढा घाणेरडा प्रकार त्या ठिकाणी चालू असतो. तर नक्की या गोष्टींकडं प्रशासनाने बऱ्यापैकी लक्ष दिले, परंतु अजूनही प्रशासनाने अजून कडक त्या ठिकाणी कायदे करून या असल्या घाणेरडे प्रकार त्या ठिकाणी रोखले पाहिजे. तर मित्रांनो, हा अनुभव अजून कोणाकोणाला आला आहे नक्की आपल्या कमेंटवरती कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थांबू मित्रांनो. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.